नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत. त्याच्यासाठी एक जुडी कोथिंबीर घेतली, ती स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची. एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ जास्त नाही, 1 वाटीच टाकलेलं आहे. एक मोठी जुडी कोथिंबीर होती. त्यातच आपण हिरवी पेस्ट टाकून घेऊ. त्याच्यात हिरवी पेस्ट बनवण्यासाठी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या दांड्या होत्या ना, त्यासुद्धा बारीक करून घेतलेल्या आहेत. कवळ्या दांडक्या होत्या, त्या सगळ्या बारीक करून घेतल्यात मिक्सरमधून. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. थोडंसं तीळ टाकायचं आहे, 1 ते 2 चमचे. छान चव येते तीळ टाकल्यामुळे. थोडीशी बडीशेप टाकायची असली तर. आणि आता व्यवस्थित एकदा मळून घेऊ. पाणी नाही टाकायचं सध्या तर, कारण कोथिंबीरीला पण पाणी सुटतं. तर छान व्यवस्थित आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता एक ताट घेणार आहे, त्या ताटाला तेल लावून घेणार. ढोकळा डिश आहे. आता त्याच्यात कोथिंबीरीचं बेटर आहे ते टाकून घेऊ. आता त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आणि जी हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ना, त्याच्यात हिरव्या मिरच्या जास्त घ्यायच्या. कोथिंबीर, आलं, लसूण आणि त्याची पेस्ट करायची. आणि थोड्याशा कांड्या पण घ्यायच्या. आता आपण व्यवस्थित पेस्ट आहे ना, सर्व भांड्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायची. कुठं जाड पातळ करू नका. चारही बाजूला व्यवस्थित एकसारखी लागली पाहिजे, म्हणजे वड्या पण छान अशा एकसारख्या होतात. आता एकदा टॅप करून घेऊ आणि उकळत्या पाण्यामध्ये डिश ठेवून घ्यायची आणि 20 मिनटासाठी वाफवून घ्यायची. आता 20 मिनटासाठी आपण एक वाफ देऊन घेऊ. 20 मिनटांनी डिश काढून घेऊ बाहेर आणि थंड होऊ द्यायची. थंड झाल्यावर आपण त्याचे कट करून घेणार आहे. कट करून झालेले आता काढून घेऊ. आता आपण त्याला सेलो फ्राय करायचं. तुम्हाला तळून आवडत असेल तर तळून घ्या, अशीच खूप छान लागते. आता एक तवा घेतलेला आहे. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि एक एक करून वडी आपण त्याच्यात भाजायला ठेवणार आहे. तुम्हाला तळून पाहिजे तर तळून पण खाऊ शकता, खूप छान लागते. आणि अशी पण घेतली खाऊन तरी चालते. आता तेलामध्ये सगळ्या वड्या ठेवून घ्यायच्या. अशा सर्व वड्या आपण पसरून घेणार आहे. आणि नंतर थोडंसं तेल लागलं तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं, खूप छान लागतात. आणि अशाच आपण छान व्यवस्थित बघू शकता ब्राऊन कलरच्या परतून घ्यायच्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय